नगर महानगरमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात गजा मारणेसह टोळीवरती मकोका लावण्यात आलेला आहे. गुंड गजा मारणेला अटक करण्यात आली असून 2 आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी येरवडा भागातील गुंडांवरती मकोका लावलाय. गुंड प्रफुल्ल कसबेची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे. येरवड्यातून दहशत माजवल्याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला केलेल्या गजा मारण्याच्या टोळीतील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 3ही आरोपींना अटक करत कोथरूड पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. इंडियाज गॉट लेटंटमधील आक्षेपार्ह विधान प्रकरणी रणवीर अलावादी आणि आशिष चंचलानीची चौकशी करण्यात आलेली आहे. सायबर विभागातील पोलिसांनी दोघांचीही 2.5 तास चौकशी केली. दिव्यातील अनधिकृत इमारतींवरती आज ठाणे महानगरपालिका हातोडा चालवणार आहे. दिव्यातील मुख्य चौकात असलेल्या काही इमारतींवरती ही कारवाई होणार आहे. या विरोधात दिव्यातील नागरिक रस्त्यावरती उतरले. हातात पेट्रोलच्या बाटल्या घेत महिला आक्रमक झाल्या. मडाने समृद्धी महामार्गालगत वसाहत उभारण्याची तयारी सुरू केलेली आहे. समृद्धीच्या परिसरात उपलब्ध असणाऱ्या जमिनींची यादी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून म्हाडानं मागवली आहे. नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकात प्रवाशांनी गोंधळ घातलेला आहे. 1.5 तासांपेक्षा अधिक काळ गाडी थांबवून ठेवल्यामुळे प्रवाशांनी स्टेशन मॅनेजर ऑफिसमध्ये गोंधळ घातलाय. अखेर 2.25 तासांनी गाडी इगतपुरी स्थानकातून रवाना झाली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेस स्थगिती देण्यात आली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी घेतलेला आक्षेप सुद्धा फेटाळण्यात आला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमादरम्यान मोठं वक्तव्य केलेलं आहे. निवडून आल्यावरती मुख्यमंत्र्यांनी दम दिलाय. मस्ती कराल तर घरी जाल. आता PS आणि OSD सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या हातात काही राहिलेलं नाही असं कोकाटेंनी सांगितलंय. आता आम्हाला चांगलं काम करावंच लागेल असंही ते म्हणाले. कोकाटेंना कदाचित माहिती नसेल OSDची नियुक्ती मुख्यमंत्रीच करतात. कोणी नाराज झालं तरी अशा OSD नियुक्तीला मान्यता देणार नाही अशा शब्दामध्ये OSDच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री कोकाटेंना खडेबोल सुनावले. पुणे शहर जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीची खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील स्विगी डिलिव्हरी करणाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. कंपनीने रेट कार्ड बदलल्याने आता 29 ऐवजी 35 ऑर्डरवरती 2200 मिळणार आहेत. ऑर्डर वाढल्यात पण पैसे 150 रुपयांनीच वाढल्यामुळे डिलिव्हरी करणाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. तर कंपनी अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन मार्ग काढू असं आश्वासन काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी दिलं आहे. पुण्याच्या वेताळ टेकडीवरती रस्ता तयार करण्याचा उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला परवानगी दिलेली आहे. पर्यावरण प्रेमींनी या रस्त्याला विरोध केलेला होता. दरम्यान या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय पर्यावरण प्रेमींनी घेतला आहे. पुण्यामध्ये मागील 10 दिवसात RTE अंतर्गत केवळ 13,740 विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित करण्यात आले. 8,853 शाळांमध्ये 1,09,087 जागांसाठी प्रवेश उपलब्ध आहे. घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावरती मोठं लोखंडी होर्डिंग उभारण्यात आलेलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून काही संताप व्यक्त केलेला आहे. या होर्डिंगबाबत आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोकडे प्रवाशांनी पाठ फिरवलेली आहे. 4 महिने उलटल्यानंतर या मेट्रो मार्गिकेला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाहीये. भुयारी मेट्रोने आतापर्यंत केवळ 27 लाख मुंबईकरांनी प्रवास केला असून रोज केवळ 20,000 मुंबईकर प्रवास करत आहेत. पुण्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये दिव्यांगांचा केवळ 3% जागा भरल्या जातात. कायद्यामध्ये 5% तरतूद आहे. मात्र गेल्या 8 वर्षात या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. पुणे बायपासवरती भरधाव वेगातील कारने दुचाकीला धडक दिली. या घटनेची दृश्य महामार्गावरून जाणाऱ्या 4 चाकीच्या समोर असलेल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. अपघातामध्ये दुचाकीतील 2 जण जखमी झालेत. दुचाकीवरती मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातलं होतं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या 2 आरोपींना नागपूरच्या यशोधरा नगर पोलिसांनी अटक केलेली आहे. या आरोपींकडून एकूण 6 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तर कारवाईमध्ये पोलिसांनी 9 दुचाकींसह 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
उल्हासनगरमध्ये खड्ड्यामुळे एका तरुण डॉक्टरचा बळी गेलेला आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. अपघातग्रस्त तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण अति रक्तस्त्राव आणि फुफ्फुसाला मार लागल्यामुळे मृत्यू झाला. मीरा रोडमध्ये साईबाबा नगर ते शिवार गार्डन दरम्यान पूल पूर्ण झालेला आहे, पण उद्घाटन रखडल्यामुळे पूल अजून सुद्धा बंद आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या विरोधामध्ये काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वेळेची वाट पाहण्याऐवजी नागरिकांच्या सोयीचा विचार करा अशी मागणी काँग्रेसने केली. शहापूरमधील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा म्हात्रेंची भेट घेतलेली आहे. विकासासंदर्भातील चर्चेसह बाळ्यामामा यांनी कार्यकर्त्यांना वेळ न दिल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली आहे. तर गुरुवारी परत बैठक घेऊन नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील असंही सांगितलं. विक्रोळी पूर्व टागोरनगरमध्ये चोरीच्या उद्देशाने 4 अनोळखी महिला परिसरात फिरत असल्याचं समोर आलं. यावेळेला एका लहान मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करता स्थानिकांनी 2 महिलांना पकडलेला आहे. मात्र 2 महिला अद्याप फरार आहेत. एपीएमसी पोलीस ठाणे परिसरात तृतीयपंथीयांनी गोंधळ घातलेला आहे. एका केस संदर्भात पोलिसांनी सहकार्य न केल्यामुळे पोलीस ठाण्यासमोरच धरणं आंदोलन केलं. धाराशिवच्या कळंबमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होतो, याकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे. दरम्यान संतप्त नागरिकांनी पाणी पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुलाब देऊन सत्कार करत गांधीगिरी आंदोलन केलं. डॉल्बीच्या आवाजामुळे बहिरेपणा आल्याची तक्रार सोलापुरातील एका मंडळाविरोधात देण्यात आली आहे. राजू यादगीरकर यांच्या फिर्यादीवरून सलगर वस्ती पोलीस ठाण्यामध्ये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र बहिरेपणा हा बनाव असून त्याची चौकशी करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. जळगावात शिक्षकच 10वीच्या मुलांना कॉपी करायला मदत करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. दरम्यान याबाबत चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले. श्रीरामपुरात अतिक्रमण मोहिमेच्या नावाखाली हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. या अतिक्रमणग्रस्तांचं पुनर्वसन करावं अशी मागणी काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी केलेली आहे. पुनर्वसन न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नांदेड शहरातील शहीद भगतसिंग कॉर्नर ते हबीब टॉकीज पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरती भले मोठे खड्डे पडले तर ड्रेनेजचं पाणी सुद्धा या खड्ड्यांमध्ये साचलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सिल्लोड शहरातील बायपास रोडवरती धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय. रस्त्याच्या कामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ पसरते. नागरिकांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण झालाय. वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना धुळीमुळे श्वसनाचा त्रास होतोय. पीओपीवरील बंदीच्या संदर्भात पेणमधील गणेश मूर्तीकारांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवींची भेट घेतलेली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर 36 लाख कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढलेला आहे. प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढवून द्यावा, प्रशिक्षणार्थींना शासकीय भरतीमध्ये 10% आरक्षण द्यावं, तसंच विद्यावेतन हे सेवा वेतन म्हणून द्यावं या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. गणवेश घोटाळ्याप्रकरणी पालकांसह विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर महिलांनी हातामध्ये साडी चोळी आणि बागड्यांचा आहेर घेऊन निषेध आंदोलन केलंय. विद्यार्थ्यांनीही थाळी वाजवत आंदोलन करत गणवेश घोटाळ्याचा निषेध नोंदवला. साताऱ्याच्या वाईमधील भीमनगर परिसरातील अतिक्रमण काढलं जाणार आहे. या विरोधामध्ये मागासवर्गीय समाज आक्रमक झालेला आहे. नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन सुरू करत कारवाईचा निषेध केला. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी वडेट्टीवारांविरोधात जोडेमारो आंदोलन केलेलं आहे. वडेट्टीवारांनी माफी मागावी अशी मागणी अनुयायांनी केली. जीबीएसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरती पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक टाक्या स्वच्छ करण्याचा निर्णय पुणे पालिकेनं घेतलेला आहे. शहरामध्ये पालिकेच्या 155 टाक्यात या सर्व टाक्या स्वच्छ केल्या जाणार आहेत. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील एव्हिओ फार्मास्युटिकल कंपनीवरती धाड टाकण्यात आलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. मानपाडा इथल्या सुविधा केंद्राच्या कार्यालयातील कंपाऊंडच्या बाजूला असलेल्या एका भिंतीत कुत्र्याचं पिल्लू अडकलेलं होतं. यावेळेला नागरिकांनी भिंतीला भगदाड पाडत या पिल्लाला बाहेर काढून जीवदान दिलंय. सर्व कैद्यांच्या दंडाची आणि जामिनाची रक्कम आता केंद्र सरकार भरणार आहे. गरिबीमुळे दंडाची तसंच जामिनाची रक्कम भरता येत नसल्यामुळे कारागृहात आज सुद्धा अनेक कैदी बंदिस्त आहेत.
क्षमतेपेक्षा दुप्पट ते चौपट कैदी कारागृहात असल्यामुळे ही कोंडी फोडण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या डिंभे धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आलेलं आहे. या कालव्याला पाणी सोडल्यामुळे आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 45 गावांना फायदा होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाण्यासाठी ओरड सुरू झालेली आहे. ज्या वसाहतींमध्ये जलवाहिनीने पाणी पुरवठा होत नाही त्या वसाहतींमध्ये महापालिकेच्या टँकरच्या फेऱ्या 330 पर्यंत पोहोचल्या. खासगी टँकरच्या फेऱ्यांची संख्या जवळपास 900 पर्यंत पोहोचली. आणि आता एक विशेष बातमी बघूया. वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेतलेला आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत राजकीय कुरघोडीचं राजकारण तर सुरू झालेलं नाहीये ना, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. बघूया. सोमवारी ठाण्यात वनमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबारात हे चित्र होतं. ठाणेकरांनी सकाळपासूनच इकडे मोठी गर्दी केली होती. जनता दरबाराच्या माध्यमातून थेट सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. पण नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात हा जनता दरबार भरवल्यामुळे याला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. उद्याला कुठल्याही आमदाराकडे एखाद्या जनता दरबार आमदाराने भरवला तर त्या आमदाराकडे आलेल्या तक्रारी त्यांनी विविध खात्यांच्या प्रमुखाकडे पाठवल्या पाहिजेत आणि मग ते प्रमुख त्यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश देतील की ह्या कामाचा निपटारा करा. हे शेवटी जनतेचं कार्य करण्यासाठी ही सामुदायिक जबाबदारी आहे. ही कुठल्या एकाच मंत्र्याची किंवा एकाच आमदाराची किंवा एका पक्षाची जबाबदारी आहे असं कोणी म्हणता येणार नाही. सामुदायिक जबाबदारी. नाईकांच्या जनता दरबारात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कळव्याचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी हजेरी लावल्यामुळे नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलं. खरं तर दीपेश म्हात्रे हे डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतीतील रहिवाशांचा गाऱ्हाण घेऊन नाईकांकडे आले होते. पंतप्रधान आवास योजनेचे 118 कोटी रुपये या लोकांना मिळालेले आहेत. या नागरिकांची फसवणूक झालेली आहे. नागरिकांचा काय दोष आहे आणि याच्यासाठी शासनाने त्यांची बाजू घ्यावी आणि शासनाने त्यांना न्याय मिळवून द्यावा. यासाठी आज आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व नागरिक आज गणेश नाईक साहेबांना जनता दरबारमध्ये भेटायला आलो होतो आणि या जनता दरबारातून जनतेला न्याय मिळेल अशी गणेश नाईक साहेबांकडून आम्हाला अपेक्षा आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. पण आता भाजपाचे मंत्री गणेश नाईकांनी जनता दरबाराच्या माध्यमातून ठाण्यामध्ये शिरकाव करायला सुरुवात तर केली नाही ना, आणि नाईकांच्या जनता दरबारामुळे शिंदेची शिवसेना आणि भाजपात कुरघोडीचं राजकारण तर सुरू झालं नाही ना, अशी चर्चा आता ठाण्यामध्ये सुरू झाली. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. या विशेष बातमीनंतर नगर महानगरमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.